नमस्कार. आज आपण श्री गुरुचरित्रामधल्या एका अशा अध्यायाबद्दल बोलणार आहोत जो खूप नाट्यमय आहे. ही एक अशी कथा आहे जिथे एका बाजूला राजाची निस्सीम भक्ती एका तीर्थक्षेत्राला जन्म देते, तर दुसऱ्या बाजूला एका विद्वान माणसाच्या मनात मात्र संशय निर्माण होतो. यात श्रीगुरूंच्या केवळ एका शब्दाने एका पीडित आत्म्याला मुक्ती मिळते, पण एका विद्वानाच्या ज्ञानाला आणि अहंकाराला आव्हान मिळतं. चला, ही रंजक कथा सविस्तरपणे समजून घेऊया. या अध्यायाची जी गोष्ट आहे ना, तिची सुरुवात होते एका मागच्या चमत्कारापासून. जेव्हा श्रीगुरूंनी एका वांज म्हशीला दूध द्यायला लावलं, तेव्हा ही अद्भुत बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आणि थेट गाणगापूरपर्यंत पोहोचली. आणि याच एका घटनेमुळे पुढच्या मोठ्या घडामोडींची पायाभरणी झाली होती. आजच्या या कथेत आपण काय काय पाहणार आहोत, तर श्रीगुरू गाणगापुरात कसे आले, तिथल्या राजाने त्यांच्यापुढे कशी भक्ती दाखवली हे आपण बघू. मग पिंपळाच्या झाडावरच्या त्या गोड आत्म्याची गोष्ट आणि श्रीगुरूंच्या एका शब्दाने त्याला मुक्ती कशी मिळाली हे उलगडू. यातूनच पुढे गाणगापूर मठाची स्थापना झाली, पण कथेच्या शेवटी एका विद्वानाच्या मनात आलेली शंका या सगळ्यावरच एक प्रश्नचिन्ह निर्माण करते. चला तर मग कथेची सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघूया श्रीगुरूंची कीर्ती, जी पसरत पसरत थेट गाणगापूरच्या राजमहालात पोहोचली. आणि मग पुढे काय झालं? आता विचार करा, गाणगापूरच्या राजाला जेव्हा ही गोष्ट कळली असेल तेव्हा त्याला काय वाटलं असेल? तो तर अगदी थक्कच झाला. त्याच्या मनात श्रीगुरूंच्या सामर्थ्याबद्दल इतकी श्रद्धा निर्माण झाली की त्याला खात्रीच पटली की हे कोणी सामान्य साधू नाहीत, तर हे साक्षात ईश्वरी अवतार आहेत. आणि मग घडते राजा आणि श्रीगुरूंची भेट. एक अशी भेट जी पूर्णपणे भक्ती आणि श्रद्धेवर आधारलेली होती. बघा, तो एक राजा होता, पण त्याने आपला सगळा मोठेपणा, सगळा अहंकार बाजीना ठेवला. तो स्वतः संगमावर धावत गेला. श्रीगुरूंच्या पायांवर त्याने साष्टांग दंडवत घातला आणि त्यांना अगदी मनापासून विनंती केली की स्वामी, आपण या अरण्यात न राहता आमच्या गावात या आणि तिथेच कायम राहा. ही फक्त एक विनंती नव्हती, तर एका खऱ्या भक्ताची आर्त हाक होती. आता भक्ताने इतक्या मनापासून, इतक्या शुद्ध भावनेने बोलावल्यावर श्रीगुरू तरी कसे नाही म्हणणार? त्यांनी राजाच्या मनातला तो शुद्ध भाव ओळखला आणि त्याची विनंती मान्य केली. ते गाणगापुरात यायला तयार झाले. आता सगळं कसं छान चाललं होतं. राजा आणि प्रजा आनंदात होते, पण कथेत एक अनपेक्षित वळण येणार होतं. गावाच्या वेशीवरच एक भयानक शक्ती त्यांची वाट बघत होती. कल्पना करा, सगळीकडे आनंदी आनंद आहे, वाद्य वाजत आहेत, लोक उत्सव साजरा करत आहेत आणि श्रीगुरूंना पालखीतून गावात आणलं जातंय. पण या सगळ्या उत्साहावर एका क्षणात पाणी फिरणार होतं. आता हा ब्रह्मराक्षस म्हणजे नेमकं काय हे आधी समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एका अशा विद्वान ब्राह्मणाचा अतृप्त आत्मा असतो, ज्याने जिवंतपणे आपल्या ज्ञानाचा गैरवापर केलेला असतो आणि कर्माच्या नियमाप्रमाणे त्याला ही अत्यंत क्रूर आणि शक्तिशाली योनी प्राप्त होते. गावाच्या वेशीवरच्या पिंपळाच्या झाडावर राहणारा हा ब्रह्मराक्षस इतका भयंकर होता की त्या झाडाजवळ जायची कुणाची हिंमतच होत नव्हती. जो कोणी तिथे जाण्याचा प्रयत्न करायचा त्याला तो ठार मारत असे. त्यामुळे अख्ख्या गावात त्याची एक दहशत होती. आणि मग तो क्षण आला, तोच अद्भुत क्षण, ज्या ब्रह्मराक्षसासमोर जायला अख्खं गाव घाबरायचं, ज्याला कुणीही जुमानत नव्हतं. तोच ब्रह्मराक्षस श्रीगुरूंची पालखी पाहताच झाडावरून खाली उतरला आणि थेट त्यांच्या पायावर येऊन नतमस्तक झाला. त्याची सगळी क्रूरता, सगळा आवेश कुठल्या कुठे नाहीसा झाला होता. हाच आहे कथेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग, जिथे श्रीगुरूंची करुणा आणि सामर्थ्य एकाच वेळी दिसतं, एका अत्यंत साध्या कृतीतून. आणि गंमत म्हणजे ही मुक्ती कशी मिळाली ते बघा. इथे काही मोठमोठे यज्ञयाग किंवा पूजा अर्चा नाहीयेत, फक्त एका शरण आलेल्या आत्म्याची याचना. आणि त्यावर श्रीगुरूंनी दिलेली एक साधी आज्ञा, जा संगमात स्नान कर, तू मुक्त होशील. आणि ते घडलं. यातच तर श्रीगुरूंचं खरं सामर्थ्य आहे की त्यांची शक्ती ही बाह्य गोष्टींवर नाही, तर त्यांच्या केवळ संकल्पशक्तीवर अवलंबून आहे. आता हा चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यावर गावकऱ्यांची काय अवस्था झाली असेल. त्यांच्या मनात आता श्रीगुरूंबद्दल कोणतीही शंका उरली नाही. त्यांची श्रद्धा 100% पक्की झाली. या घटनेनंतर गाणगापूरचं चित्र पूर्णपणे बदलून गेलं. कसं ते पाहूया. राजा तर इतका भारावून गेला होता की आपल्या गावावरचं संकट दूर करणाऱ्या आणि गावाला पावन करणाऱ्या श्रीगुरूंसाठी त्याने एक भव्य आणि सुंदर मठच बांधला. हे ठिकाण फक्त त्यांच्या राहण्यासाठी नव्हतं, तर ते पुढे त्यांच्या दिव्य कार्याचं केंद्र बनलं. पण एवढ्या मोठ्या मठात राहून सुद्धा श्रीगुरूंचा दिनक्रम कसा होता? अगदी साधा आणि शिस्तबद्ध. रोज पहाटे संगमावर स्नान, त्यानंतर अनुष्ठान आणि दुपारच्या वेळी भिक्षा मागण्यासाठी गावात प्रवेश.
आणि श्रीगुरूंच्या केवळ त्या गावात असण्यानेच ते जे एक सामान्य गाव होतं त्याचं रूपांतर एका मोठ्या तीर्थक्षेत्रात झालं. दूरदूरून भक्त आणि गरजू लोक त्यांच्या दर्शनासाठी गाणगापूरला येऊ लागले. पण म्हणतात ना, जिथे प्रकाश असतो तिथे सावलीही असते. सगळ्यांना श्रीगुरूंचं हे रूप मान्य होतं असं नाही. एका मोठ्या विद्वानाच्या मनात मात्र शंकेने घर केलं होतं. जवळच्याच कुमसी गावात त्रिविक्रम भारती नावाचे एक मोठे विद्वान संन्यासी राहत होते. ते स्वतः मोठे भक्त होते, पण श्रीगुरूंची कीर्ती ऐकून त्यांच्या मनात एक वेगळाच विचार आला. आणि इथेच कथेला एक जबरदस्त वैचारिक वळण मिळतं. हा फरक बघा. एका बाजूला आहेत सामान्य लोक ज्यांनी प्रत्यक्ष चमत्कार अनुभवल्यामुळे श्रीगुरूंना देव मानलं, आणि दुसऱ्या बाजूला आहे एक मोठा विद्वान ज्याने फक्त श्रीगुरूंना मिळणारं राजेशाही स्वागत पाहिलं आणि आपल्या ज्ञानाच्या जोरावर त्यांना ढोंगी ठरवून टाकलं. ही जणू श्रद्धा आणि तर्क यांच्यातली लढाई होती. या अध्यायाच्या शेवटी एक फळश्रुतीसुद्धा सांगितली आहे. म्हणजे असं मानलं जातं की जो कोणी ही कथा श्रद्धेने वाचतो त्याला पिशाचबाधा किंवा शत्रूंचं भय राहत नाही आणि श्रीगुरूंच्या कृपेने त्याचे अडथळे दूर होतात. आणि हाच प्रश्न आपल्याला पुढच्या अध्यायाच्या दारात आणून सोडतो. स्वतः एक विद्वान आणि भक्त असूनही त्रिविक्रम भारती यांना श्रीगुरूंच्या दिव्यत्वापेक्षा त्यांचा राजेशाही थाट का मोठा वाटला? ज्ञानामुळे अहंकार वाढतो का? की मग खरी श्रद्धा आणि खरं ज्ञान यात नेमकं काय नातं आहे? या प्रश्नाचं उत्तर श्रीगुरू त्यांच्या लीलेने कसं देतात हे पाहूया पुढच्या वेळी. तोपर्यंत यावर नक्की